नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणाची जी गुंतागुंत असते ही जितकी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो तितके त्याचे अनेक वेगवेगळे पदर उघडले जात असतात. आणि जर त्या वेगवेगळ्या पदरांचा अर्थ आणि आशय आपल्याला लक्षात आला नाही तर आधीची गुंतागुंत अधिक वाढत जाते आणि राजकारण म्हणजे काहीतरी फार मोठा एक गुंता आहे आणि रहस्य आहे असं वाटायला लागतं. आता आपण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीकडे बघू. गेल्या जवळजवळ वर्षभर, सव्वा वर्ष आधीपासून आपण बघितलं, प्रामुख्याने महाराष्ट्रात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना एकत्र आले. तेव्हापासून या सरकारबद्दल आणि भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक सहानुभूतीपूर्वक वागताना दिसत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे अधूनमधून किंवा एकत्रित मनसेच्या दीपोत्सवामध्ये सहभागी झाले. अगदी राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ इकडे जाताना दिसले. कधी गणेशोत्सव किंवा अशा निमित्ताने फडणवीसांच्या किंवा शिंदेच्या निवासस्थानी राज ठाकरे जाताना दिसले. हे एकमेकाविषयीचं जे सौहार्दाचं वातावरण होतं त्यातून हळूहळू करत राज ठाकरे हे महायुतीमध्ये दाखल होतील आणि मनसे हाच महायुतीतला तिसरा पक्ष होईल असं वाटत असताना अचानक जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेतले विरोधी नेते असलेले अजितदादा पवार आपल्या 40-42 आमदारांना घेऊन महायुतीत दाखल झाले, उपमुख्यमंत्री झाले. आणि हळूहळू करत राज ठाकरे हे महायुतीमध्ये दाखल होण्याचा विषय बाजूला पडला. तसं बघितलं तर त्याची शक्यता खूप कमी होती, चर्चा जास्त होती. कारण एक तुम्ही बारकाईने बघत असाल तर राज ठाकरे यांनी केलेलं एक विधान अतिशय महत्वाचं होतं, ज्याची चर्चा फारशी झाली नाही आणि त्यातून त्यांची दिशा स्पष्ट दिसत होती. त्यांनी एकदा याच दरम्यानच्या काळामध्ये एक वक्तव्य केलं होतं की मी शिवसेना प्रमुख आणि शिवसेना पक्षाचे संघटनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनाच माझा सर्वोच्च नेता मानतो आणि त्यामुळे त्यांच्या हाताखाली जे काम केले त्यानंतर मी इतर कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, कोणाचेही आदेश मानणार नाही. ज्या वेळेला एक माणूस हे असं बोलतो तेव्हा एक गोष्ट साफ होते की कुठल्याही आघाडीमध्ये युतीमध्ये दाखल झाल्यानंतर सुद्धा किंवा त्यांच्याबरोबर व्यवहार करताना सुद्धा मनसेसाठी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आपण इतर कोणाचेही आदेश मान्य करणार नाही. आपला पक्ष हा आपला पक्ष आहे आणि तो इतरांची जरी तडजोडी करेल, व्यवहार करेल, तरी अंतिम शब्द आपल्या पक्षासाठी आणि आपल्या भूमिकेसाठी आपलाच असेल. त्यात कुठलीही तडजोड होणार नाही हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं. आणि म्हणूनच एक बाब साफ होती की महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, त्यामध्ये दाखल होताना अंतिम शब्द आपला असेल तर आपण त्यात दाखल होऊ, अन्यथा आपण त्यांच्याबरोबर मित्रत्वाचे संबंध ठेवू, पण त्यांच्या एकत्रित प्रक्रियेमध्ये दाखल होणार नाही. ही भूमिका राज ठाकरे यांनी जवळजवळ स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणूनच महायुतीमध्ये राज ठाकरे आपला पक्ष घेऊन दाखल होण्याची शक्यता तेव्हाच संपलेली होती. आणि तुम्हाला हे उदाहरण मी मुद्दाम समजावतोय. बाळासाहेब ठाकरे सुद्धा शिवसेना भाजप युतीमध्ये होते. त्यांच्याच पुढाकाराने ही युती स्थापन सुद्धा झाली. पण युतीमध्ये मित्र पक्ष असलेला भाजप सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना कुठचीही गोष्ट डिक्टेट करू शकत नव्हता.
अंतिम शब्द बाळासाहेबांचा असायचा. अशीच परिस्थिती होती, तडजोडीने सगळं ठरायचं. पण जोपर्यंत ते ठरत नाही तोपर्यंत शिवसेना किंवा बाळासाहेब यांना कोणतरी बाहेरून डिक्टेट करतोय असं चित्र कधीही समोर येऊ शकलं नाही. आणि आपण त्यांचा वारसा चालवत असताना त्यांच्याच पद्धतीने स्वयंभूपणे आपला पक्ष आणि नेतृत्व चालवणार आहोत याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. पण दुर्दैवाने आपल्याकडच्या उथळ राजकीय विवेचन विश्लेषणामध्ये त्याची फारशी दखल घेतली गेली नव्हती. आणि ही सगळी पार्श्वभूमी तुम्ही बघितली तर त्या आधारावरच महायुतीमध्ये राज ठाकरे दाखल होतील का, आणि दाखल झाले तर राजकारण कसं असेल याची चर्चा होऊ शकली नाही. आणि जी चर्चा झाली ती भरकटत गेलेली आपल्याला दिसते, भरकटत गेलेली दिसते. आणि म्हणून तेवढ्यावर थांबून चालणार नाही. त्याच्याही आधीचं 5 वर्षापूर्वीचं राजकारण आपण बघू. 2019 मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका आल्या होत्या तेव्हा राज ठाकरे यांनी उघडपणे शिवसेना भाजप युती आणि भारतीय जनता पक्ष याविरुद्ध अत्यंत कठोर आणि ताठर भूमिका घेतली होती. नवे मोदींना पाडा, मोदी पंतप्रधान असता कामा नयेत इतक्या टोकाला जाऊन प्रचार केला होता. आणि त्या प्रचाराचा लाभ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप विरोधी पक्षांना मिळेल ही अपेक्षा होती. तो फारसा मिळाला नसला तरीही 5 वर्षापूर्वी सुद्धा महाविकास आघाडी बरोबर राज ठाकरे जातील, महाविकास आघाडीतला एक पक्ष होतील अशी चर्चा झाली. तरी राज ठाकरे कधीही महाविकास आघाडीत गेले नाहीत किंवा आपला तसा कल आहे हे त्यांनी कधीही दाखवलं नव्हतं. तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा 2019च्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि काँग्रेस यांनी यथेच्छ राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा वापर करून घेतल्या. मोठमोठ्या 10 सभा राज ठाकरे यांनी घेतल्या आणि भाजप विरोधात प्रचार केला. तेव्हा विधानसभा निवडणुकीत तरी राज ठाकरे आणि मनसे हे महाविकास आघाडीत जातील याची चर्चा सुरू झाली होती. पण ही चर्चा बघता बघता खुद्द शरद पवार यांनी झटकून टाकली आणि राज ठाकरे यांनी कधी त्यासाठी आग्रह किंवा भूमिका घेतलेलं दिसलं नाही. तुम्हाला आठवत असेल तर ईव्हीएम मतदान यंत्राविषयी सुद्धा राज ठाकरे यांनी आपले आक्षेप नोंदवले होते. अगदी निवडणूक आयोगात जाऊन आक्षेप नोंदवले होते. आणि तेवढंच नाही तर 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पलटी मारण्यापर्यंत उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीबरोबर मित्रत्वाच्या नात्याने फिरत होते. मतदान यंत्राच्या विरुद्ध मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा शिवसेना भाजप युती सोडून सगळ्या पक्षाचे नेते त्यांच्या बरोबर होते. निवडणूक आयोगाची भेट घेऊन तक्रार करताना दिल्लीला गेलेले राज ठाकरे त्या कालखंडामध्ये अगदी सोनिया गांधींना भेटल्याच्याही बातम्या आल्या होत्या. पण तरीही राज ठाकरे यांनी कुठल्याही आघाडीमध्ये न जाता आपलं स्वतंत्र अस्तित्व त्याही काळात टिकवलं होतं आणि आजही टिकवलेलं आहे. भाजप विरोधात असताना आघाडीचा घटक होणं किंवा आघाडीच्या विरोधात आणि प्रामुख्याने शरद पवारांच्या राजकारणाच्या विरोधात दंड थोपटून उभं राहिल्यानंतर सुद्धा युतीमध्ये स्वतःला झोकून देणं यापैकी कुठलीही गोष्ट राज ठाकरे यांनी केली नाही. आणि आजच्या परिस्थितीत लोकसभेला एखादी जागा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढवणं हे सुद्धा राज ठाकरे यांनी नाकारलं होतं. दक्षिण मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना आहे तिच्या चिन्हावर बाळा नांदगावकर यांनी निवडणूक लढवावी अशी एक भूमिका मांडली गेली होती. ती सुद्धा राज ठाकरे यांनी फेटाळली. आणि ती फेटाळताना त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या पक्षाचं चिन्ह मी अतिशय मेहनत करून मिळवलेलं आहे आणि ते चिन्ह सोडून माझ्या पक्षाचं राजकारण होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच
जी जागा एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळा नांदगावकरला युतीकडून मिळत होती, ती चिन्हासाठी राज ठाकरे यांनी ठोकरलेली होती. याचा अर्थ सरळ आहे की कितीही युतीशी जवळीक साधलेली असली राज ठाकरे यांनी, तरी ते युतीमध्ये सहभागी होण्याच्या मनस्थितीत नाहीत. हे आपल्याला अनेक जे घटना आहेत, वक्तव्य आहेत, त्यातून स्पष्ट होतं. आणि मग असा प्रश्न पडतो की जर तुम्ही युती बरोबर नाही तरी युतीशी चुंबाचुंबी होते. अगदी भाजप हा राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहीम दादर या मतदारसंघामध्ये खुला पाठिंबा देतो आणि तिथे महायुतीतर्फे सदा सरवणकर हा उमेदवार असतो, एकनाथ शिंदेचा उमेदवार असतो. हे सगळं असताना सुद्धा एकनाथ शिंदेच्या देखील विरोधात दादरच्या निवडणुकी संबंधात राज ठाकरे बोलत नाही. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की मग राज ठाकरे हे या विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे उतरलेले आहेत, त्यांनी जवळ 100, 125, 150 काहीतरी उमेदवार उभे केलेत, मला नक्की माहित नाही, पण प्रामुख्याने निदान 25-30 जागा या विधानसभा निवडणुकीत अशा दिसतात की राज ठाकरे हे आपली पूर्ण ताकद आणि शक्ती पणाला लावून या निदान 50 जागा तरी लढतायत आणि त्यातून निदान 5-10 जागा याव्या एवढी त्यांची किमान अपेक्षा आहे. पण दुसरीकडे तेच राज ठाकरे परत परत आपल्या पाठीराख्यांना, मतदारांना आणि सहकार्यांना एक ग्वाही देत आहेत की भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल आणि मनसे सुद्धा सत्तेतला एक हिस्सेदार असेल. इथे चित्र स्पष्ट होऊन जातं की राज ठाकरे यांनी येऊ घातलेल्या सरकारमध्ये ते युतीचं सरकार असेल, भाजपचं सरकार असेल, त्यात सहभाग घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि राजकारणात असं होतं, आज सुद्धा युतीमध्ये सहभागी असून अजितदादा पवार हे युतीच्या सगळ्या भूमिका आंधळेपणाने स्वीकारत नाही. जसं उद्धव ठाकरे आघाडीत गेल्यानंतर आपल्या सगळं हिंदुत्व गुंडाळून आणि मुसक्या बांधून बाजूला टाकून सेक्युलर होऊन गेले. कुठल्याही कट्टर मुस्लिम किंवा मुस्लिम धार्जिण्या सेक्युलर पक्षापेक्षा उद्धव ठाकरे हे आज कट्टर मुस्लिम नेते होऊन बसलेले आहेत. अशी कुठलीही घसरगुंडी राज ठाकरेंच्या बाबतीत घडलेली नाही. ते युतीशी जवळीक दाखवतात, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्याशी मैत्रीचे हवाले देतात, पण तरीही राज ठाकरे हे आपल्या स्वतंत्र भूमिकेला चिकटून आहेत. आणि म्हणून मग राज ठाकरे यांची स्वतंत्र भूमिका म्हणजे काय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्वतंत्र भूमिका म्हणजे काय आणि त्या पक्षाचं महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान काय असेल याचा स्वतंत्रपणे विचार करायला लागतो. त्याचा विचार हा महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्या संदर्भाने करता येत नाही. आणि म्हणून मग हा वेगळा विषय मी का घेतलेला आहे की अनेकांच्या डोक्यात कुतूहल आहे, अनेकांच्या डोक्यात प्रश्न आहेत की राज ठाकरे ही विधानसभा निवडणूक लढवून काय साध्य करू इच्छितात. मित्रांनो, एक गोष्ट साफ आहे, एक गोष्ट अतिशय स्वच्छ आहे. जर तुम्ही फक्त राज ठाकरे आणि विधानसभा निवडणूक किंवा त्यांचं राजकारण म्हणून बघणार असाल तर तुम्हाला एक दिसेल की उद्या सत्तेत सहभागी व्हायची मानसिकता राज ठाकरे यांनी ठेवलेली असली तरीही आपण महायुतीचा एक घटक नसू तर महायुतीच्या सरकारचा घटक असू. त्यामुळे महायुतीची जी जी धोरणं ठरतील त्याचे आपण संपूर्णपणे भागीदार असू, हे त्यांनी मंजूर केलेलं नाही, मंजूर केलेलं नाही. मग राज ठाकरेंना साध्य काय करायचंय ते इथे एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला एक स्वतंत्र पक्ष म्हणून महाराष्ट्रातला एक मराठी अस्मितेचा प्रादेशिक पक्ष म्हणून उभा राहायचंय, ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून मग तुम्ही बारकाईने बघाल तर 1966 साली स्थापन झालेली किंवा बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना, तिच्या ज्या ज्या भूमिका जसजशा बदलत गेल्या, जसजशा अंमलात आणल्या गेल्या, त्याचं साफ साफ अनुकरण करत आपणच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आणि वंशज आहोत.
हे राज ठाकरे अनुकरणातून दाखवून देत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा त्यानंतरच्या राजकारणामध्ये राज ठाकरे यांना आपला पक्ष स्वतंत्रपणे उभा करायचा आहे. तात्पुरत्या किंवा झटपट काही जागा मिळाव्यात, काही लवकरचं यश मिळावं, सत्तेतला लवकरचा हिस्सा मिळावा म्हणून आपल्या पक्षाच्या स्वातंत्र्याचा आणि स्वयंभूतेचा बळी द्यायला राज ठाकरे तयार नाहीत. आणि म्हणून मग त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. आणि तो विचार करता एक गोष्ट लक्षात येते की जे त्यांच्या काकांनी केलं नेमकं त्याच दृष्टीने तेच लक्ष ठेवून राज ठाकरे आजकाल आपली वाटचाल करताना दिसतात. राज ठाकरे यांचं पहिलं लक्ष जर कुठचं असेल तर ते विधानसभा निवडणुका संपल्यानंतर अल्पावधीतच होऊ घातलेल्या राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मोठ्या प्रमाणावर लढवायच्या. आणि त्यासाठी जी चाचपणी किंवा जी मतचाचणी आहे ती कुठल्या तरी संस्थेकडे सोपवण्यापेक्षा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आपला नेमका मतांचा टक्का किती याचा शोध घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. मोदी युगाच्या 10 वर्षात राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा बाजूला फेकला गेला. जसा 1975 ते 1985 या कालखंडामध्ये शिवसेना हा पक्ष अगदी मुंबई ठाण्यापुरता मर्यादित असला तरी तिथे सुद्धा तात्कालीन राजकारणामध्ये शिवसेना हा पक्ष अगदी भुसकटासारखा कुठल्या कुठे फेकला होता. राजकारणात त्याची गणना सुद्धा कोणी करायला तयार नव्हतं. अशा वेळेला आपलं स्वयंभूत्व टिकून आणि सातत्याने पदरी येणारं अपयश पचवून राज ठाकरे आपला बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष टिकवून ठेवला होता. आणि जेव्हा पहिली संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या एकट्याच्या बळावर मुंबई महापालिकेत यश मिळवलं. मुंबई महापालिका एक हाती शिवसेना सत्तेत आली. आणि त्यानंतर जी काय राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्याचा पाठपुरावा करत बघता बघता पुढच्या 4 वर्षामध्ये शिवसेना हा महाराष्ट्रातला राज्यव्यापी पक्ष होऊन गेला. हीच भूमिका मला असं वाटतं की आज राज ठाकरे पुढे राबवताना दिसत आहेत. ते हळूहळू करत स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा असतील, तालुका पंचायती असतील, नगर परिषदा असतील, नगरपालिका असतील, महापालिका असतील, यामधून वाटचाल करत करत आपल्या प्रभाव क्षेत्राचे पॉकेट्स निर्माण करणं. आणि मग जी आपली प्रभाव क्षेत्र आहेत, आपले जे पॉकेट्स आहेत, त्याच्या बळावर आसपासच्या परिसरामध्ये आपल्या पक्षाचा, आपल्या भूमिकेचा आणि आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवत राज्यातला अधिकाधिक भूप्रदेश हा आपल्या राजकीय प्रभावाखाली आणण्याच्या दिशेने राज ठाकरे यांचा प्रयत्न दिसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी आता आपल्या मुलाला अमित ठाकरेला दादर माहीम मतदारसंघात उतरवलेला आहे, ज्या पद्धतीत आरंभापासून प्रयत्न करून आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेला तुमचा वर्डी मतदारसंघ आहे, तिथे संदीप देशपांडे हा आपला अत्यंत आक्रमक, हुशार, चतुर कार्यकर्ता उमेदवार म्हणून उभा केलाय. आणि तिसरीकडे जिथे मातोश्री हे बाळासाहेबांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी म्हणजे वांद्रे पूर्व मध्ये सुद्धा आपली सगळी ताकद पणाला लावून राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत उडी घेतलेली आहे. हे 3 मतदारसंघ अतिशय महत्वाचे आहेत मुंबईचे. पण त्याचबरोबर कल्याण, ठाणे, पुणे, नाशिक किंवा इतर ठिकाणी तुम्ही बघाल तर त्यांचं जे लक्ष आहे ते प्रामुख्याने महापालिका आणि नागरी क्षेत्रामध्ये आहे. जिथे दाटीवाटीची लोकसंख्या असते तिथे आपलं प्रभाव क्षेत्र निर्माण करायचं आणि त्यातून आपली
टक्केवारी, मतांची टक्केवारी सिद्ध करायची, आणि एकदा ती टक्केवारी सिद्ध झाली मग ती 5% असेल, 4% असेल, पण त्या बळावर इतर पक्षांची सौदा करता येतो आणि मग समान वागणूक आपल्याला मित्र पक्षांकडून मिळू शकते. ही भूमिका घेऊन राज ठाकरे चाललेले आहे. विधानसभा निवडणुकीत जागा किती येतील, ते कुठल्या बाजूला जातील, सत्तेत बसतील का, हे सगळे प्रश्न दुय्यम आहेत. अगल्या 5 वर्षामध्ये म्हणजे पुढची लोकसभा निवडणूक, पुढच्या विधानसभा निवडणुका येतील तोपर्यंत स्थानिक पातळीवर आपल्या पक्षाचं बळ उभं करायचं, आपल्या पक्षाचं संघटन उभं करायचं, कार्यकर्त्यांचं मोहळ उभं करायचं, आणि इतर सगळ्या पक्षामधून निराश, वैफल्यग्रस्त झालेले लोक, खरे प्रामाणिक कार्यकर्ते, कुठल्याही पक्षाचे कुठल्याही भूमिकेचे असोत, ते त्या त्या पक्षाच्या एकूण राजकारण आणि सत्ता लोलुपतेने कंटाळलेले असतील तर त्यांना गोळा करायचे आणि एक नवा फोर्स महाराष्ट्राच्या पुढच्या 20 वर्षाच्या राजकारणासाठी निर्माण करायचा, ही भूमिका घेऊन राज ठाकरे काम करतायत असं मला वाटतं. आणि म्हणून आत्ताच्या विधानसभेमध्ये राज ठाकरे यांचे किती आमदार निवडून येतील, किती दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर असतील, ही गोष्ट दुय्यम आहे, आकडा दुय्यम आहे. त्यापेक्षा किती प्रभाव क्षेत्रामध्ये जनतेला आपण आशेचा किरण दाखवतो की पुढच्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आणि ज्या दिशेने राजकारण गेलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असेल, अशा लोकांना जोडून घेण्याचा प्रयास राज ठाकरे या विधानसभा निवडणुकीतून करतायत. त्यांना किती जागा येतील आणि किती जागा जिंकायच्या असं कुठलंही उद्दिष्ट नाहीये, तर आपल्या पक्षाचं मोठं प्रभाव क्षेत्र निर्माण करणं आणि त्यासाठी आवश्यक असलेले बारीक बारीक बालेकिल्ले वेगवेगळ्या भागात उभे करणं, हे त्यांचं साध्य आहे असं मला वाटतं. या विधानसभा निवडणुकीतून नेमकी हीच गोष्ट राज ठाकरे साध्य करायला बघतायत, याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण दुर्दैव असं आहे की राजकीय विश्लेषण करताना फक्त जिंकणार कोण, हारणार कोण, किती जागा, किती मतं, ह्याचं होतं. आणि त्यामुळे राज ठाकरे हा फेनोमिना दुर्लक्षित होतोय. जसा मी सांगतो 50 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हा फेनोमिना दुर्लक्षित झाला होता. असो, आता इथेच सांगतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.